हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सिंपल आपण थोडासा आय मेकअप करूया. ठीक आहे. तर माझ्याकडे आय मेकअपचा छोटासा पॅलेट आहे. तर हे सगळे कलर आहेत ना, शाईनवाले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जवळून दाखवते. ग्लिटरी सारखे हे कलर्स आहेत, शाईनवाले आहेत हे सगळे. तर मग मी याच्यातला पिंक कलर लावते. ठीक आहे, पिंक कलर मी घेत आहे आणि अप्लाय करते आता. लाईट पिंक आहे. ठीक आहे. लाईट आय मेकअप आहे हा. आता मेकअपचं एक पद्धत असते, म्हणजे जर आपण लिपस्टिक डार्क लावली ना तर आय मेकअप नॉर्मल करायचा असतो, आणि जर आपण मेकअप हाय केला, म्हणजे जास्त डार्क केला किंवा खूप असे कलरचा मेकअप केला तर लिपस्टिक नॉर्मल लावायची असते. ठीक आहे, तर मी लिपस्टिक थोडी डार्क लावली, त्याच्यामुळे आय मेकअप नॉर्मल करते. थोडंसं इथं वरच्या साईडला पण लावून घेते. ठीक आहे, आता दुसऱ्या डोळ्याला करूया. तर मी अशा प्रकारे दुसऱ्या डोळ्याला पण आय मेकअप करून घेतलेला आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, सेम मेकअप केला आहे, सेम आय मेकअप केलेला आहे, म्हणजे जास्त कोणाचं डार्क पण नाही, लाईट पण नाही, सेम आला पाहिजे तरच ते छान दिसतं. आणि आय मेकअप केल्यानंतरच तो आयचा कलर आहे तो आपल्या इकडे खाली पडतो. ठीक आहे, तर तो आपण पावडर ब्रश आहे त्याच्याने आपण क्लीन करून घ्यायचं आहे. या ब्रशने असं ढकलायचं आहे. ठीक आहे, तर तो निघून जातो. ठीक आहे, आणि एखाद्या क्लोथला असं क्लीन करायचं. मी हातावरच करते. असं झटकून द्यायचं त्या कलरला, नाहीतर मग पूर्ण गाल लाल होतील, गुलाबी होतील. ठीक आहे, आता याच्यावर आपण आयलायनर लावूया. तर माझ्याकडे अशा प्रकारे ब्लॅक कलरचा आयलायनर आहे, तर तो आपण अप्लाय करूया डोळ्यांमध्ये. ठीक आहे, पहिला ब्रश हा म्हणजे असं काढला ना डायरेक्ट, तर तो जास्ती असं तर हे इकडे प्रेस करायचं, म्हणजे नॉर्मल आयलायनर मिळतो ब्रशवर. ठीक आहे, तर लास्ट टाईम मी जसं सांगितलं त्याचप्रमाणे आपण लावूया, ड्रॅग करत डॉट देऊन, म्हणजे थोडंसं रेष आखून आखून पुढं जायचं आहे. इथं अशी विंग क्रिएट केले. ठीक आहे, ती थोडी डार्क करते अजून. अशा प्रकारे मी आयलायनर लावले. ह्या वेळेस मी थोडा डार्क लावला आहे. ठीक आहे, कारण की सिम्पल मेकअप आहे, त्याच्यामुळे आयलायनर थोडा डार्क लावला आहे. आता असा सेम इथं लावूया. पहिले इथं पॉईंटला द्यायचं आहे. थोडंसं पुढं पुढं सरकवत जायचं आहे. इथून इथपर्यंत झाले. आता विंग क्रिएट करूया.
तर आय लायनर नंतर आपण थोडंसं काजळ लावूया. ठीक आहे, अशा प्रकारे माझ्याकडे काजळ आहे. जास्त जो काजळ असतो ना पेन्सिलपेक्षा, तर हा जास्त डार्क पण असतो आणि जास्त वेळ टिकतो पण. तर आपण लावून बघूया. ओपन करायचं, लिपस्टिक कशी ओपन करायचं तसंच ओपन करायचं. हे लाईट लावूया तर, कारण की आपण वरती डार्क केलं आहे ना आयलायनर, तर खाली थोडं लाईट करूया. लाईट लावलं आहे तसं सेम इथं लावूया. हे बघा, लाईट लावलेलं आहे. जास्त डार्क पण नाही, जास्त कमी पण नाही, नॉर्मल लावले. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी काजळ लावून घेतलेलं आहे. लाईट लावले, हे बघा एकदम लाईट आहे. ठीक आहे. तर आपण हा